नमस्कार. मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी सांगते. जर तुम्ही माझे या आधीचे मोगऱ्याच्या बीपासून रोप तयार केलेले व्हिडिओ बघितले असतील तर प्रश्नच नाही. पण जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी, तुम्ही हे जे मोगऱ्याचे झाड पाहत आहात तो मोगरा मी बीपासून तयार केला आहे. बीपासून मोगरा हे शब्द पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला नवल वाटू शकते. बिया किंवा फळे लागणारे हे रोप मला कोणत्या नर्सरीतून मिळाले होते ते आता आठवत नाही. मात्र या बिया मीही पहिल्यांदाच पाहत होते. पण उत्सुकता म्हणून मी त्या दरवर्षी पेरत राहिले आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे एकदाचा तो रुजला. तर मोगऱ्याच्या काही प्रजातींना बिया लागतात हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. या बियांची उगवण क्षमता 10 महिने असते. म्हणजेच बिया तयार झाल्यानंतर 10 महिन्यापर्यंत तुम्ही त्या पेरू शकता. तरीही इथे एक सांगते की अशा पद्धतीने मी सतत 3 वर्षे प्रयत्न करत होते. तेव्हा कुठे तो 23च्या जूनमध्ये रुजला होता आणि त्यानंतर पेरलेल्यापैकी सुद्धा एकही बी रुजली नाही. यावरूनच मोगऱ्याचं बीपासून रोप तयार करणं आणि तो फुलणं हे किती दुर्मिळ आहे हे लक्षात येईल. तो तेव्हाच का रुजला असावा याची कारणेही त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहेत. स्क्रीनवर आय बटन दिसते, त्यावर क्लिक केल्यास तो व्हिडिओ दिसेल. आता हा व्हिडिओ लांबवत नाही. बीपासून रोप तयार केल्यानंतर त्याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. म्हणजे याला फुले कधी येतील, याला वाढवायचं कसं, खत पाणी वगैरेची माहिती कुठेच मिळत नव्हती. पण मला फार काळ वाट पाहावी लागली नाही, कारण 1 वर्षाच्या आतच म्हणजे 10व्या महिन्यातच या रोपाला पहिल्यांदा फुले लागली आणि तोही आनंद मी तुमच्याशी शेअर केला होता. ती पहिल्या बहराची केवळ 7-8 फुले होती, पण आनंद अगणित होता. तुम्ही ही मोठी टपोरी आणि नेहमीच्याच मोगऱ्याचा सुगंध असलेली फुले पाहत आहात. हा 11 एप्रिल 24 सालचा व्हिडिओ आहे. एक गोष्ट लक्षात येते का पहा, ही फुले एकेरी पाकळीची आहेत, कारण मदर प्लांटसुद्धा एकेरी पाकळीचेच होते. आता त्याच झाडाचा दुसऱ्या वर्षीचा व्हिडिओ पहा. ही फुले दुहेरी आणि तिहेरी पाकळ्यांची आहेत, म्हणजेच डबल आणि ट्रिपल लेयरची. हे कसं काय झालं बरं? मदर प्लांट सिंगल लेयरचे असताना बीपासून तयार केलेल्या या रोपाला मात्र सिंगल, डबल आणि ट्रिपल लेयरची फुले कशी काय येऊ शकतात याचं मला आश्चर्य वाटलं. आणि आज हाच विषय घेऊन मी आले आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझी नेहमीची विनंती. ही डबल आणि ट्रिपल लेयरची फुले पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. याविषयी मी आरती, ललिता या माझ्या मैत्रिणींशी चर्चा केली. त्या दृष्टीने थोडंफार वाचन केलं, माहिती घेतली. ती माहिती अशी होती की जणू काही माझ्याच या रोपाचं अगदी तंतोतंत वर्णन केलेलं आहे आणि आज तीच मी तुमच्यासमोर मांडते आहे. बियांपासून उगवलेल्या मोगऱ्याच्या रोपांमध्ये त्याच्या फुलण्याच्या चक्रात किंवा असं म्हणू शकता की दरवर्षीच्या बहरात विविध प्रकारची फुले येणे शक्य आहे, नैसर्गिक आहे. पहिल्या बहरातील फुले एकेरी पाकळीची असू शकतात आणि त्यानंतर दुहेरी किंवा तिहेरी थर असतात. हे ज्यामुळे घडते त्यात रोपाची जनुकीय रचना आणि काही पर्यावरणीय घटकांचा समावेश आहे. तसंच मूळ वनस्पतीपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये दिसण्याचे आणखी एक कारण म्हणजे बियांचे परपरागण झालेले असू शकते, कारण इथे जवळच मोगऱ्याच्या डबल आणि ट्रिपलवाल्या इतर कुंड्या होत्या. त्यामुळे ही फुले दुहेरी आणि तिहेरी येऊ शकतात. फुलांच्या रचनेवर परिणाम करणारा सगळ्यात पहिला घटक आहे जनुकीय विविधता.
मी वाचलेल्या माहितीनुसार बियांपासून उगवलेल्या मोगऱ्याच्या रोपात जनुकीयदृष्ट्या विविधता असते, कारण ती मूळ रोपामधील जनुकांच्या मिश्रणाचा परिणाम असते. बीपासून तयार झालेले रोप हे मदर प्लॅन्टची सेम टू सेम कॉपी असू शकत नाही, कारण प्रत्येक बीमध्ये वेगवेगळे जीन्स समाविष्ट असू शकतात. म्हणून पहिल्या वर्षी फूल एकेरी पाकळीचे येऊ शकते आणि जसजसे रोप मॅच्युअर होते तसतसे काही जीन्स मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात आणि ते डबल आणि ट्रिपल लेयरची फुले बनवू शकतात. थोडक्यात सांगायचं तर आत्ता या बीपासून तयार झालेल्या रोपाचे कोणीतरी पूर्वज, आजी आजोबा हे डबल किंवा ट्रिपल लेयरचे असू शकतात आणि त्यांची गुण वैशिष्ट्ये या रोपात उतरलेली असावीत. हा बदल केवळ आणि केवळ बीपासूनच्या रोपातच शक्य आहे. कटिंग, गुटी कलम किंवा अन्य पद्धतीने तयार झालेल्या रोपात हे शक्य नाही. त्यांना त्याच प्रकारची फुले लागतात ज्यापासून ते रोप तयार केलेलं असेल, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. मात्र बीपासून केलेल्या रोपात जनुकांचा परिणाम म्हणून फुलांच्या रचनेत आणि संख्येत विविधता येऊ शकते. रोप जसजसे परिपक्व होते तसतशी त्याची अधिक गुंतागुंतीची फुले तयार करण्याची क्षमता विकसित होऊ शकते. पहिले फूल हे रोपाच्या सुरुवातीच्या विकासाचे लक्षण असू शकते, तर त्यानंतरची फुले रोपाची एकूण वाढ आणि विकास यावर अवलंबून असतात. दुसरा भाग आहे पर्यावरणीय परिस्थिती, सूर्यप्रकाश, तापमान आणि पोषक तत्वांची उपलब्धता. म्हणजेच रोपाची तुम्ही कशी काळजी घेता या गोष्टी देखील फुलांच्या वाढीवर परिणाम करतात असं माझ्या वाचनात आलं आणि ही गोष्ट मला तंतोतंत पटली आहे. कसं ते सांगते. मुळातच थोडासा वेगळा प्रयोग असल्यामुळे आणि पहिल्याच वर्षी या रोपाला फुले लागल्यामुळे त्याची नीट व्यवस्थित वाढ होण्यासाठी त्या बहरानंतरच्या पहिल्या पावसाळ्यात मी लगेचच कुंडी बदलली. ज्यात बी पेरले होते ती छोटी कुंडी बदलून खत मिश्रित पॉटिंग मिक्सचर तयार करून रोप साधारण 1 फुटाच्या कुंडीत लावले आणि भरपूर ऊन मिळण्यासाठी कुंडी टेरेसवर ठेवली. वर्षभर तिथे छान वाढ होऊन पुढचा बहर डबल आणि ट्रिपल लेयरचा लागला. त्यानंतरच्या म्हणजेच मागच्या पावसाळ्यात किंवा आता जस्ट फेब्रुवारी मार्चमध्ये इतर सगळ्या मोगऱ्यांचे रिपॉटिंग, खत पाणी वगैरे केले. पण थोडंसं अति काळजीपोटी म्हणा याला धक्का लावला नाही, कारण याचं रिपॉटिंग शक्यतो पावसाळ्यातच करते. रिस्क नको असं वाटतं आणि सतत नजरेसमोर असावी म्हणून कुंडी पुन्हा खाली आणली, जिथे 4-5 तासांचे ऊन मिळते. त्याचा परिणाम म्हणून आता मार्च-एप्रिल 27चा पहिला बहर एकेरी आणि त्यानंतरचा बहर दुहेरी आला आहे. शिवाय फुलेसुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आणि लहान झाली आहेत. त्यामुळे आवश्यक तेवढे ऊन, खत, पाणी आणि वेळोवेळी केलेली छाटणी यामुळे दुहेरी आणि तिहेरी फुले येण्याची क्षमता वाढू शकते असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात पहिले फूल हे रोपासाठी एक चाचणीचा टप्पा असू शकते, तर त्यानंतरची फुले ही रोपाची सुधारलेली वाढ आणि सभोवतालच्या परिस्थितीचा आणि काळजी घेण्याचा परिणाम असू शकते. जून 27मध्ये हा मोगरा 4 वर्षाचा होईल. मदर प्लॅन्टप्रमाणे यालाही बिया येतील की काय असे वाटले होते, परंतु आत्तापर्यंत तरी तसे काही दिसले नाही. पण रोप छान वाढले आहे. येत्या पावसाळ्यात यापेक्षा मोठ्या कुंडीत लावायचं ठरवलं आहे. शिवाय याच्या कटिंगपासून भरपूर रोपे तयार करायची आहेत. कोणत्याही वनस्पतीच्या बीपासून
तयार केलेल्या रोपाचं महत्त्व म्हणजे त्याची रूट सिस्टीम खूप स्ट्रॉंग असते, कारण या रोपाला टॅप रूट म्हणजेच मुख्य मूळ असते. या उलट ग्राफ्टेड रोपांमध्ये फक्त तंतुमय मुळे म्हणजेच फायबरस रूट्स असतात. त्यामुळे बीपासूनची रोपे कोणत्याही विपरीत परिस्थितीत तग धरून राहू शकतात. तशी ग्राफ्टेड रोपे टिकत नाहीत. ग्राफ्टेडपेक्षा सीड ग्रोनचे लाईफ जास्त असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरल डायव्हर्सिटी अर्थात नैसर्गिक विविधता ही फक्त बीपासून केलेल्या रोपातूनच मिळू शकते. धन्यवाद.